आज पैसे देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। आज तारीख आहे 4 जुलै आणि लाडक्या बहिणींना जून हप्त्याचा आजचा मेसेज पडण्यास सुरुवात झालेली आहे। पैसे महिलांच्या बँक अकाउंट मध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि हे पैसे आहेत 12व्या हप्त्याचे। मग बघा, 12वा हप्ता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ठाणे, नाशिक, रायगड, नागपूर, पुणे, मुंबई, सोलापूर सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये आता पैशांचा पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे। आजची सर्वात मोठी अपडेट, तुमच्या मोबाईलवरती सुद्धा आता पैसे जमा झाल्याचा अशा प्रकारचा मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची अपडेट आहे। लाडकी बहीण योजना ओरिजिनल जबरदस्त अपडेट, ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात आधी देत आहोत। त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या अपडेट संदर्भात भरपूर दिवस झालं प्रतीक्षा पाहत होत्या। तो विषय होता जून महिन्याचा हप्ता संदर्भात। तर बघा, जून महिन्याचा हप्ता आता ऑफिशियली अपडेट आलेले आहे। ऑफिशियली आता जून महिना वाटप होत आहे। बघा, सरकारने जाहीर केलेला आहे जून हप्त्यासाठी बघा 3600 कोटी रुपयांचा 3600 कोटींचा निधी नियोजन करण्यात आलेलं आहे। आता बघा, ऑफिशियली सांगण्यात आलेले आहे पैसे जमा होणार आहेत। बघा, आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये जूनचे पैसे येणार आहेत आणि अशा प्रकारचा मेसेज आजच तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ 1500 क्रेडिटेड ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा तुमच्या मोबाईलवरती आजच येणार आहे। लाडक्या ताईंसाठी, लाडक्या बहिणींसाठी खूप खूप आनंदाची बातमी। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, 12वा हप्ता वाटप। बघा, 12वा हप्ता वाटप संदर्भात महायुती सरकारने दिली लाडक्या ताईंना, लाडक्या बहिणींना खूप मोठी आनंदाची बातमी। तर बघा, जून महिन्याचा हा हप्ता आता 12वा हप्ता वाटप होत आहे आणि लाडकी बहीण या योजनेला आता 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे जून महिन्याचं गिफ्ट आणि जुलै महिन्याच्या पैशाचं गिफ्ट आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे। लाडक्या बहिणींना आजची जबरदस्त अपडेट आहे। बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा अपडेट दिलेले आहे। तसेच जबरदस्त अपडेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा दिलेले आहे लाडकी बहीण योजनेविषयी। तसेच उपमुख्यमंत्री अजितदादांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप ओरिजिनल आणि खूप जबरदस्त अशी अपडेट दिलेली आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे जूनचा हप्ता कधी वाटप होणार आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी काय अपडेट दिलेले आहे, सर्व अपडेट महायुती सरकारची लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्व ऑथेंटिक अपडेट आजच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर बघा, सर्वात पहिल्यांदा आपण अपडेट पाहूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काय दिलेले आहे। एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले आहेत, लाडक्या बहिणींना त्यांनी काय संदेश दिलेला आहे, काय मेसेज त्यांनी दिलेला आहे। तर बघा, आता अजून माझ्या लाडक्या बहिणींना जून हप्त्यासाठी वाट पाहायला लावणार नाही, असा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे। त्यांनी सांगितलेलं आहे लवकरच सर्व महिलांच्या खात्यामध्ये, बघा सर्व ताईंच्या खात्यामध्ये, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही जून महिन्याचा हप्ता आमचं महायुतीत सरकार जमा करणार आहे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे आता लगेच 12व्या हप्त्याचे पैसे सर्व बहिणींना, सर्व ताईंना, सर्व महिलांना आता लगेच मिळणार आहेत। ठीक आहे, त्यानंतर आपण नेक्स्ट अपडेट पाहूया। नेक्स्ट अपडेट आहे, पुढची अपडेट आहे उपमुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी काय अपडेट दिलेली आहे लाडक्या बहिणींना, आता ती आपण ओरिजिनल अपडेट पाहूया। तर बघा, लाडक्या ताईंसाठी, लाडक्या बहिणींसाठी खूप आनंदाची बातमी आहे। बघा, जबरदस्त अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर। तर बघा, माझ्या लाडक्या बहिणींनी जून हप्त्याच्या लाभासाठी 1 महिना वाट पाहिली आहे। 3600 कोटींचा निधी मंजूर करून दिला आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणाले आहेत। त्यांनी सांगितलेलं आहे जून हप्ता वाटपसाठी 1 महिना झालं सर्व महिला प्रतीक्षा करत आहेत, वाट पाहत आहेत। तर या सर्व बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आजपासून महिलांना पैसे मिळणार आहेत। 3600 कोटीचा निधी मंजूर करून महिला व बालविकास विभागाला दिलेला आहे। त्यामुळे आता फक्त आणि फक्त पैसे वाटप होणार आहेत, असं उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलेलं आहे। त्यांनी स्पष्टपणे ओरिजिनल अपडेट दिलेले आहे। त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, मीडियामध्ये त्यांनी बोलताना सांगितलं की
3600 कोटींचा निधी वितरित करण्यात येत आहे जून महिन्याचे पैसे वाटपासाठी आणि 100% सर्वच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हा लाभ आम्ही वितरित करत आहोत. तसेच ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत या योजनेमधून त्यांना पैसे मिळणार नाहीत हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता कोणत्या महिला पात्र आहेत, कोणत्या महिला अपात्र आहेत त्या संदर्भात सुद्धा आपण लेटेस्ट जबरदस्त अशी अपडेट पाहणार आहोत. त्या अगोदर बघा पुढची अपडेट दिलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले आहेत तर बघा, माझ्या लाडक्या बहिणींना जसे 11 हप्त्याचे पैसे मिळाले तसेच आता 12व्या हप्त्याचे पैसे लगेच ताबडतोब देणार. 3600 कोटींचं नियोजन करण्यात आलेलं आहे जूनचा हप्ता वाटपासाठी अशी त्यांनी माहिती दिली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं, जसे तुम्हाला 11 हप्त्याचे पैसे दरमहा टाइम टू टाइम मिळाले तसेच 12व्या हप्त्याचे जूनचे पैसे, 13वा हप्ता जुलैचे पैसे हे सर्व टाइम टू टाइम मिळणार आहेत व 5 वर्षांमध्ये योग्य वेळी निर्णय घेऊन लाडक्या बहिणीला 2100 रुपये दिल्याचं जे वचन दिलेलं आहे महायुती सरकारने ते सुद्धा आम्ही पूर्ण करणार आहोत अशी अपडेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे. बघा, ही अपडेट होती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची. आता आपण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी काय अपडेट दिलेली आहे ती जबरदस्त अपडेट आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, थोडीशी लाडक्या बहिणींसाठी दुःखद बातमी आहे. तर बघा, अपडेट अशी आहे की 2289 महिला सरकारी कर्मचारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असल्याचं सरकारच्या पडताळणीत आढळलं आहे. बघा, सरकारी योजना म्हणजे सरकारी नोकरीला असून सुद्धा या 2200च्या आसपास जवळपास महिला लाडकी बहीण योजनेमधून लाभ मिळवत होत्या. आता बघा, त्या सर्व महिलांची ओळख पटली आहे आणि आता या महिलांना लाडकी बहिणींचा लाभ देणे बंद करण्यात आलं आहे असं आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. या महिलांना आता इथून पुढे लाडकी बहिणींचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्येच आपण सांगितलं होतं की ज्या महिला सरकारी नोकरीला आहेत त्या महिलांना लाभ मिळणार नाही, त्यांचा लाभ थांबवण्यात येणार आहे कारण की सरकारी नोकरीवाले सर्व या योजनेसाठी अपात्र असणार आहेत. आता बघा, आता लाडक्या बहिणींना खुशखबर आहे. 1 महिना झालं तुम्ही वाट पाहताय जूनच्या हप्त्याची, अजून तुम्हाला जूनच्या हप्त्याचे पैसे काय मिळाले नव्हते, परंतु आता अजून माझ्या लाडक्या बहिणींना जून हप्त्यासाठी वाट पाहायला लावणार नाही असा शब्द महायुती सरकारने दिलेला आहे. त्यामुळे आता फक्त आणि फक्त आजपासूनच पैसे वाटप होणार आहेत सर्व महिलांना. आता बघा बघा सर्व महिलांना महाराष्ट्र राज्यामध्ये बघा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून लाडकी बहीण या योजनेचं कौतुक होत आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री अजित पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांचं सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आता कौतुक होत आहे कारण की महिलांना मिळाले आहे आर्थिक पाठबळ. बघा, लाडकी बहीण हा एक मायक्रो फायनान्स उपक्रम ठरला आहे. बघा, महाराष्ट्रातील प्रचारात महत्वाची भूमिका बजावत असलेली लाडकी बहीण योजना देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सध्या सुरू आहे आणि ही योजना 5 वर्ष सुरळीतपणे चालेल हा शब्द महायुती सरकारने दिलेला आहे. त्यामुळे बघा, आतापर्यंत तर 1 वर्ष या योजनेला पूर्ण झालेलं आहे आणि 1 वर्ष ही योजना सरकारने व्यवस्थितपणे रन करून लावली आहे, चालवून लावलेली आहे. 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे लाडकी बहीण योजना व्यवस्थितपणे चालवून दाखवल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील महिला खूप खुश आहेत. ठीक आहे, त्यामुळे सर्व महाराष्ट्र राज्यामधून महायुती सरकारचा आता कौतुक होत आहे. ठीक आहे, तर बघा, आता ज्या थोड्याशा महिला नाराज आहेत कारण की महायुती सरकारने शब्द दिला होता की लाडक्या बहिणीला आम्ही 2100 रुपये देणार आहोत, परंतु 2100 रुपये जरी नसले सध्या मिळत तरी पण 1500 मध्ये सुद्धा भरपूर बहिणी खुश आहेत कारण की 1500 रक्कम ही सुद्धा कमी नाहीये. ठीक आहे, लवकरच बहिणींना 2100 रुपये सुद्धा मिळणार आहेत, त्यावेळेस त्यांचा आनंद डबल होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता बांधकाम कामगार योजनेसंदर्भात अपडेट आहे. बघा, बांधकाम कामगार योजना, भांडे योजना आता तुम्हाला मोबाईलवरून सुद्धा ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर बघा, तुम्ही ऑनलाईन अर्ज घर बसल्या कशा प्रकारे करू शकता या संदर्भात बघा, बांधकाम कामगार योजनेसंदर्भात आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे. तो शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी चेक करा. तुम्हाला वरती आय बटन वरती सुद्धा तो व्हिडिओ भेटून जाईल. ठीक आहे, तर बघा, त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे कसं तुम्ही घर बसल्या अर्ज करू शकता. तर या योजनेमध्ये तुम्हाला डबा असेल, त्यानंतर महत्वाची काही वस्तू असतील, त्या सर्व वस्तू आता तुम्हाला जवळपास 30 भांड्यांचा संच याच्यामध्ये असणार आहे. बघा, मिळवा मोफत भांडी. जर तुम्ही बांधकाम कामगार योजनेसाठी पात्र ठरला तर तुम्ही सुद्धा मिळवू शकता 30 भांड्यांचा संच. बांधकाम कामगार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना हा संच मिळत आहे. मग याच्यामध्ये चमचा, ताट, कढई पासून ते प्रेशर कुकर पर्यंत, टाकीपर्यंत, ताट, वाट्या सर्व भांड्यांचा याच्यामध्ये जवळपास समावेश आहे. जी भांडे अशी आहेत
जी भांडे तुम्हाला नेहमी रेग्युलर यूज साठी घरी लागतात असे सर्व भांड्यांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे या किटमध्ये. ठीक आहे. तसेच नवीन 13 वस्तू सुद्धा या योजनेतून दिल्या जाणार आहेत. ह्या वस्तू असणार आहेत सेफ्टी संदर्भात. मग त्यामध्ये सेफ्टी शूज असेल, सेफ्टी गॉगल असेल, अशा प्रकारच्या सर्व वस्तूंचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची अपडेट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर बघा लाडकी बहीण योजनेचा आता निधी उपलब्ध झालेला आहे, GR आलेला आहे आणि लवकरच होणार आहे बँक खात्यामध्ये पैसे. बघा शासनाचा GR आलेला आहे, 3600 कोटी रुपयांचा GR जून हप्त्यासाठी असणार आहे. 3600 कोटी रुपये या ठिकाणी वाटप होणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 12व्या हप्त्यासाठी, म्हणजे जून महिन्याच्या पैशांसाठी, जून महिन्याच्या हप्त्यासाठी. ठीक आहे. लाडकी बहीण ही योजना आहे, या योजनेचा हप्ता आता सुरूच राहणार आहे आणि सुरू राहणार म्हणजे असं सुरू राहणार नाही, तर लाडकी बहीण योजनेचा हा जो हप्ता आहे, हा हप्ता जवळपास 5 वर्ष सुरू राहणार आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना ठरली आहे आणि या योजनेला आता यशस्वीपणे 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. महिलांना आतापर्यंत 11 हप्ते मिळाले असून आता आजपासून 12व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर बघा या हप्त्यासाठी महिलांना थोडीशी जास्त प्रतीक्षा करावी लागली आहे, कारण की जून महिन्याचा हा हप्ता आहे आणि जून महिना संपेपर्यंत सुद्धा महिलांनी वाट पाहिली आहे. परंतु अजितदादांनी दिलेली आहे गुड न्यूज, महिलांची संपली आहे प्रतीक्षा. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे 3600 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे आणि आजपासूनच सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये, सर्व ताईंच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता हे पैसे तुम्हाला कधी मिळणार, कधीपर्यंत पैसे जमा होणार, त्या संदर्भात आपल्याकडे अपडेट आलेली आहे. तर बघा 3600 कोटींचा निधी आता वाटप करणार आहे महायुती सरकार. जूनचा हप्ता वाटप करण्यासाठी जून हप्त्याचे पैसे बहिणींना देणारच हा शब्द त्यांनी दिलेला आहे आणि 100% सर्व महिलांना हा लाभ मिळणार म्हणजे मिळणारच. ठीक आहे. तर त्यानंतर बघा पुढची लेटेस्ट आपण अपडेट पाहूया. तर बघा लाडकी बहीण योजना 36 कोटींचा निधी. बघा 3600 कोटींचा निधी आज फायनली वाटप होत आहे. जून महिन्याचं गिफ्ट, जून हप्त्याचे पैशाचं गिफ्ट आता तयार आहे. बघा जून जुलै गिफ्टची तयारी आता सुरू झालेली आहे व तसेच आता जुलै महिन्याचं सुद्धा गिफ्ट लवकरच मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. तर बघा आनंदाची बातमी अशी होती की 30 जून म्हणजे 2-3 दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री अजितदादांनी लाडक्या बहिणीला खुशखबर दिली होती. बघा 30 जून रोजी लाडकी बहिणींच्या खात्यावर जूनचा हप्ता म्हणजेच 1500 थेट जमा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली होती. त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की बघा 30 जूनला ते बोलले होते 3600 कोटी रुपयांचा निधी जमवला आहे व पैसे वाटप होणार आहेत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2-3 दिवसामध्ये पैसे येणार आहेत आणि त्यातले 3 दिवस आता होऊन गेलेले आहे. आज तारीख आहे 4 जुलै, आजचा आहे 4था दिवस. त्यामुळे आजपासून 100% सर्व बहिणींच्या बँक अकाउंटवरती पैसे जमा होणार म्हणजे होणारच आहेत. कारण की आज पैसे ट्रान्सफर सुद्धा केले आहेत, पैसे पाठवले सुद्धा आहेत, बहिणींच्या बँक अकाउंटमध्ये पैसे टाकलेले सुद्धा आहेत. बघा 2.5 कोटी महिलांच्या बँक अकाउंटला डीबीटी केलं आहे. त्यामुळे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जवळपास 1500 रुपयाचं पेमेंट आता सर्व महिलांना, लाडक्या बहिणींना आता मिळण्यास सुरुवात झाली आहे. तर बघा आजचा हा मेसेज आहे, अशा प्रकारचा मेसेज 1500 रुपये जमा झाल्यानंतर तुमच्या सुद्धा मोबाईलवरती येणार आहे. बँकेकडून हा मेसेज तुम्हाला मिळणार आहे. तर बघा जून महिन्याचा हप्ता आता लगेच जमा होण्यास सुरुवात आहे. तुमच्या बहिणीच्या खात्यात पैसे आले का हे तुम्ही सर्वांनी चेक करा. तुमच्या आईच्या, तुमच्या बहिणीच्या बँक अकाउंटमध्ये लाडकी बहिणींचा हप्ता जमा झालेला आहे का हे तुम्ही चेक करा. आता चेक कसं करायचंय याचं तुम्हाला प्रोसेस सांगतो. समजा जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, तुमच्याकडे स्मार्टफोन आहे म्हणजे स्मार्टफोन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जीपेचा वापर करून म्हणजे गुगल पे किंवा फोन पेचा वापर करून सुद्धा बॅलन्स चेक करू शकता आणि तुम्हाला समजेल की पैसे जमा झालेले आहेत की नाही. तर बघा आज पैसे आले की तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येणार आहे, जूनचा हप्ता वाटप झाला, जूनचा हप्ता वितरित झाला की असा मेसेज तुमच्या मोबाईलवरती पडणार आहे. 100% आजपासूनच पैसे वाटप होण्यास सुरुवात होत आहे. सर्वच महिलांना हा लाभ मिळणार आहे.
आता बघा, लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना असून या योजनेला आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे जून हप्त्याचे गिफ्ट आजपासून महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. मे महिन्याचा हप्ता तुम्हाला पाठीमागे मिळालेला आहे आणि आता जूनचा हप्ता आज जमा होणार आहे. ठीक आहे. आता बघा, लाडक्या बहिणींसाठी पुढची अपडेट. लाडकी बहीण योजनेमध्ये 250 रुपये वाढले, अशा प्रकारची बातमी तुम्ही सर्वांनी टीव्ही चॅनल, वेबसाईट, पोर्टल, अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ही बातमी पाहिली असेल. आणि भरपूर ताईंनी, महिलांनी कमेंट्स करून विचारलं होतं की दादा, खरंच लाडकी बहीण योजनेचे 250 रुपये वाढले आहेत का? या प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं आहे. तर बघा, 250 रुपये वाढले हे 100% खरं आहे. परंतु लाडकी बहीण योजनेचे वाढलेत की अन्य कोणत्या योजनेचे वाढलेत, आता त्याविषयी अपडेट पाहूया. तर बघा, सर्व महिलांना एक सूचना आहे, तुम्ही सर्वांनी हे डोक्यामध्ये फिट करून ठेवा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही वेगळी योजना आहे आणि लाडली बहना ही वेगळी योजना आहे. म्हणजे बघा, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना पैशाची वाढ झालेली नाहीये, तुम्हाला 1500 रुपयेच मिळत आहेत. असं का म्हणतोय, आता याचं उत्तर तुम्हाला सांगतो. तर बघा, 250 रुपये वाढले आहेत ही बातमी 100% खरी आहे. पण 250 रुपये कुठले वाढलेले आहेत, तर मध्य प्रदेश सरकारची जी लाडली बहना योजना आहे त्या योजनेचे 250 रुपये वाढले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महाराष्ट्र राज्याची योजना आहे आणि या योजनेचे 250 रुपये वाढलेले नसून लाडली बहना या योजनेचे 250 रुपये वाढलेले आहेत. हे तुम्ही समजून घ्या. म्हणजे तुम्हाला आता सध्या 1500चा लाभ मिळणार आहे. तर बघा, हप्त्याची रक्कम वाढली का, या प्रश्नाचं उत्तर आहे नाही वाढलेली. सध्या तरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 रुपयावरतीच 1500 रुपयेच तुम्हाला मिळत आहेत. आता बघा, पुढील हप्ता तुम्हाला 1750 येणार का, तर या प्रश्नाचं 100% उत्तर आहे नाही. तुम्हाला आता 12वा जूनचा हप्ता हा 1500 रुपयेच येणार आहे. हे सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. आता बघा, 12वा हप्ता आता वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे. मुहूर्त ठरला आहे, तारीख जाहीर झालेली आहे, पैशांचा पाऊस आता होणार आहे. ठीक आहे. तसेच बघा, आता पैठणी साडी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून वाटप केली जाणार आहे. पण ही पैठणी साडी कोणाला मिळणार, कधी वाटप होणार, त्याविषयी आपण व्हिडिओमध्ये पुढे माहिती पाहूया. तर बघा, पैठणी साडी आता 100% वाटप होणार आहे. मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलतर्फे हे आपल्या चॅनलवरील सबस्क्रायबर व्ह्युअर्ससाठी गिफ्ट असणार आहे. ठीक आहे. तर बघा, 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती 100K पूर्ण झाले, 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले होते, त्यावेळेस एक पैठणी साडी वाटप केली होती. आता आपलं टार्गेट आहे 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण करण्याचं. म्हणजे ज्या दिवशी आपल्या या युट्यूब चॅनलवरती 200K सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्या दिवशी आपल्या याच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. तर या गिव्ह मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 200Kचं टार्गेट कंप्लीट होईल त्याच दिवशी 2 पैठणी साड्या 2 वेगवेगळ्या लकी विनरला मिळणार आहेत. आणि ह्या पैठणी साड्या ज्या असणार आहेत, ह्या पैठणी साड्या तुम्हाला त्याच दिवशी मिळणार आहेत. पोस्टाच्या माध्यमातून तुमच्या ऍड्रेसवरती या साड्या पाठवण्यात येणार आहे. बघा, ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 100K सबस्क्रायबर पूर्ण झालते त्या दिवशी सुद्धा पैठणी साडीचं गिफ्ट देण्यात आलं होतं आणि पैठणी साडी जिंकली होती पुणेमधील हडपसर येथील एका ताईंनी. त्या ताईंना आपण चांगली क्वालिटीची साडी प्रोव्हाइड केली होती. ठीक आहे. तसेच गिफ्ट तुम्हाला 2 लाख सबस्क्रायबर वरती सुद्धा असणार आहे. जसं 1 लाख सबस्क्रायबर वरती गिफ्ट होतं, आता हे गिफ्ट झालं आपल्या चॅनलतर्फे. आता सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला गिफ्ट मिळत आहे आणि हे गिफ्ट देत आहे महायुती सरकार. आता तुम्ही म्हणाल गिफ्टचा नक्की काय विषय आहे, तर बघा, सर्व बहिणींना आता गिफ्ट मिळत आहे आणि हे गिफ्ट असणार आहे महायुती सरकारतर्फे 12व्या हप्त्याचं. आता 12वा हप्ता सर्व बहिणीच्या, सर्व महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होण्यास पडण्यास सुरुवात झाली आहे. तर बघा, 12वा हप्ता गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा, मुंबई जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, ठाणे जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, अशा 36 जिल्ह्यामध्ये आता 12व्या हप्त्याचे गिफ्ट आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या जिल्ह्यातील सर्वच्या सर्व महिलांना आता 12व्या हप्त्याचे पैसे मिळणार म्हणजे मिळणार. आणि विशेष म्हणजे सर्व जिल्ह्यामध्ये आजच पैसे वाटप होणार आहेत.
सर्व बहिणींसाठी खुशखबर, सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी. आणि नुसते पैसे जमा होत नाहीयेत, तर आता पैसे जमा झाल्याच्या नंतर मोबाईलवरती SMS यायला सुरुवात झालेली आहे. मेशवालवरती मेसेज पडण्यास सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला पैसे जमा झाल्याच्या नंतर येत आहे. 1500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होत आहेत. आता बघा, काही महिलांना कमी पैसे मिळत आहेत, काही महिलांना जास्त पैसे मिळतात. काही महिलांना 1500 रुपये येत आहेत, ज्या रेग्युलर महिला आहेत त्यांना. काही महिलांना 3000 रुपये मिळत आहेत. ज्या महिलांचा एक हप्ता थकीत आहे अशा बहिणींना 3000 रुपये येत आहेत. तसेच ज्या बहिणींना 2 हप्ते थकीत आहेत अशा बहिणींना 4500 रुपये थेट आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. SMS पडायला सुरुवात झालेली आहे. आता होणार फक्त आणि फक्त पैसे वाटप. सर्वच पात्र बहिणींना हा लाभ मिळणार आहे. मग हे पैसे वाटप कधीपासून सुरू होणार आहे? तर बघा, लाडकी बहीण योजना सर्व महिलांसाठी खुशखबर. आज पहिला टप्पा, आज पैशांचा पाऊस, आजपासूनच हे वितरण सुरू झालेलं आहे. 100% आज 4 तारखेला आजपासूनच पैसे वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघा, सर्व महिलांना सूचना आहे. ज्या महिलांना अजूनपर्यंत लाडकी बहिणींच्या जून महिन्याचे पैसे आलेले नसतील, ज्या महिलांना पैसे आलेले आहेत, जून महिन्याचे पैसे जर तुम्हाला मिळाले असतील तर कमेंटमध्ये येस टाईप करा. आणि जर तुम्हाला अजूनपर्यंत जून महिन्याचा हप्ता मिळाला नसेल, अजूनपर्यंत जूनच्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नसतील, तर कमेंटमध्ये नो टाईप करा किंवा आम्हाला पैसे नाही मिळाले असं टाईप केलं तरी चालेल. आणि जर तुम्हाला पैसे मिळाले असतील तर हो, आम्हाला जूनचा हप्ता मिळाला आहे असं कमेंटमध्ये टाका. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात, कारण की 36 जिल्हे आहेत, त्या 36 पैकी कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून आमचे व्हिडिओज पाहिले जातात, महाराष्ट्र राज्यामधून कुठून कुठून व्हिडिओ पाहिले जातात, याविषयी आम्हाला थोडीशी अपडेट मिळत असते, माहिती मिळत असते. त्यामुळे तुम्ही जिल्ह्याचं नाव टाकायला विसरू नका. तर बघा, आजची लेटेस्ट अपडेट. नमस्कार, आजची अपडेट. मे हप्ता आला रे आला. तसाच जून हप्ता सुद्धा आता आला आहे. मे हप्त्याचे पैसे जसे तुम्हाला जमा झाले तसेच जून हप्त्याचा हप्ता सुद्धा आला आहे. आणि राज्य सरकारने निधी सुद्धा वर्ग केला आहे. निधी सुद्धा महिला व बालविकास विभागाला दिलेला आहे. कमी नाही, जवळपास 3600 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता होणार आहे फक्त आणि फक्त पैसे वाटप. तर बघा, आतापर्यंत लाडक्या बहिणींना किती लाभ मिळाला आहे? ज्या महिलांना 6 हप्ते मिळाले त्यांना 9000 रुपये जमा झाले. ज्या बहिणींनी 7 हप्त्याचा लाभ लाडकी बहीण योजनेतून मिळाला अशा बहिणींना 10,500 रुपये जमा झाले. ज्या बहिणींनी 8 हप्त्याचा लाभ मिळवला अशा बहिणींना 12,000 रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळाले. तसेच ज्या बहिणींनी 9 हप्त्याचा लाभ मिळवला अशा बहिणींना 13,500 रुपये लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून जमा झाले. तसेच ज्या बहिणींना 10 हप्ते मिळाले अशा बहिणींना 10 हप्त्याचा लाभ मिळवला ज्या महिलांनी, अशा महिलांना 15,000 रुपये जमा झालेले आहेत. तसेच बघा, ज्या बहिणींना 11 हप्त्या म्हणजे पाठीमागचा सुद्धा हप्त्याचा लाभ मिळवला मे महिन्याच्या, तर अशा महिलांना एकूण 16,500 रुपये जमा झालेले आहेत 11 हप्त्याचे. आणि आतापर्यंत टोटल लाडक्या बहिणीला 11 हप्त्याचे 16,500 रुपये जमा झालेले आहेत. आणि आता आजपासून 12व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत. म्हणजे ते 16,500 प्लस हे 1500 म्हणजे टोटल 18,000 रुपये व एका वर्षाचे आता 12 महिन्याचे लाडक्या ताईंच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत. ठीक आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. आज होणार 100% पैसे वाटप. पैसे वाटप मेसेज सुद्धा आजपासूनच पडण्यास सुरुवात. महिलांसाठी खुशखबर. तर तसेच लाडकी बहीण योजनेतील काही महिलांना बघा, लाडकी बहीण योजनेमधून जी मिळणारी रक्कम आहे ती रक्कम आहे दरमहा 1500. परंतु अशा भरपूर महिला आहेत, जवळपास 8 लाखच्या आसपास महिला आहेत, ज्या महिलांना 500 रुपये मिळणार आहेत. मग तुम्ही म्हणाल 1500तले 500च मिळणार, मग आमचे 1000 रुपये कुठे गेले? तर या महिलांचे 1000 रुपये गेले आहेत नमो शेतकरी या योजनेमध्ये. आणि या महिलांची संख्या आहे 7,74,148 महिलांना 500 रुपये वाटप होणार आहेत. आता का होणार आहेत? कारण की या महिलांना 1000 रुपये दर महिन्याला ऑलरेडी नवं शेतकरी या योजनेतून मिळत आहेत. म्हणजे वर्षाला 12,000 रुपये या महिला या योजनेतून घेत असल्यामुळे या महिलांना उरलेली 500 रुपयाचे लाभ, 500 रुपयाचा फरक लाडकी बहीण योजनेमधून देण्यात येत आहे. हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना खुशखबर. आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मेसेज पडले आहे. आज पैशांचा पाऊस. ठीक 3:48 वाजता पैशांचा पाऊस होणार आहे. सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तर बघा, आजपासून सर्व बँकांमध्ये हा लाभ वितरित होतोय. मग ॲक्सिस बँक असेल, ठीक आहे, बँक ऑफ बरोडा असेल, कॅनरा बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल,
त्यानंतर SBI बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, कर्नाटक बँक असेल, IDBI बँक असेल, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, सिटी बँक असेल, ठीक आहे. त्यानंतर अन्य कोणतीही मग किंवा कोटक बँक असेल किंवा पोस्ट बँक असेल किंवा स्टेट बँक असेल किंवा येस बँक असेल, कोणत्याही बँकेचं तुमचं अकाउंट लाडकी बहीण योजनेला जोडलेलं असू द्या. सर्वच बँकांमध्ये आजपासून आजच पैसे वाटप होणार आहेत, आजच पैसे जमा होणार आहेत. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी जबरदस्त अपडेट. लाडक्या बहिणी आता खुश होणार ही अपडेट पाहिल्यानंतर, कारण की आजपासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. आणि विशेष म्हणजे आज आहे पहिला टप्पा. पहिल्या टप्प्याचे मेसेज सुद्धा पडण्यास सुरुवात झालेली आहे. भरपूर बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळालेले सुद्धा आहेत. आणि आता बघा, ज्या बहिणींना अजूनपर्यंत 12वा हप्ता वाटप झालेला नाहीये किंवा पैसे मिळाले नाहीत, अशा महिलांनी काळजी करू नका. 3 दिवस हे वाटप चालणार आहे. 4 जुलै, 5 जुलै आणि 6 जुलै.